आमच्या दादागिरी केली, आम्ही आत्महत्या करेन, आमचं घर जातं, आमचं घर जातं आणि हे दादागिरी कोणी हे केलेलं आहे. मी मला 2 मिनिटं वेळ देता, मी घेऊन येतो. मी कारवाई करत नाहीये आणि आम्ही आज टीव्हीवर सांगतो, लाईव्ह सांगतो. धन्यवाद साहेब, मी नक्की येतो. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आज चाकण MIDCच्या पाहणी दौऱ्यावरती आहे. याच पाहणी दौऱ्यामध्ये एका शेतकऱ्याच्या रोषाला उद्योगमंत्री उदय सामंत यांना सामोरं जावं लागलं. या शेतकऱ्यांनी उद्योगमंत्र्यांसमोर माझा प्रश्न सुटला नाही तर मी आत्महत्या करेल असं थेट उद्योगमंत्र्यांना सांगितल्यानंतर उद्योगमंत्र्यांनी त्यांना भेटायला बोलवलंय. आपल्यासोबत ते शेतकरी आहेत. दादा, काय झालं, कशामुळे तुम्ही रोष व्यक्त केलाय, का आत्महत्या करायची तुम्ही वार्ता करतायत? पहिल्यांदा मी सांगतो, नमस्कार, माझं नाव दत्तात्रय पंडित बोत्रे, मी एलवाडी गावचा, खेड तालुक्यातील एलवाडी गावचा रहिवासी असून माझ्या शेतात साधारणपणे 5 वर्षापासनं अनधिकृत प्लॉटिंगवाले गुंड प्रकारची लोक त्यांनी अनधिकृतपणे कुठलीही परवानगी न घेता PM तिथून येणे न करता कुठलीच परवानगी न घेता आणि माझ्या शेतावर अतिक्रमण करून पण तिथं प्लॉटिंग केलं. प्लॉटिंग करून गुंठेवारी करून सगळे पाण्याचे स्त्रोत वडे सगळं बुजवून तिथं भर टाकून माझ्या शेतीत आता एवढं कमरे एवढं गुडघ्यावरलं पाणी साचते. त्यामुळे शेती सगळी नापीक होती. त्या संदर्भात मी PMRDA तहसील प्रांत कलेक्टर म्हणजे तहसीलला आपल्या प्रशांत बेडसे साहेब आहे, दोंदे साहेब प्रांत आहे, परत कलेक्टर साहेब जुडी साहेब कलेक्टर आहे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुंडलवारे या सगळ्यांना 1-2 सोडून 50 सोडून 100 वेळा निवेदनं दिली. कुठलेही काहीच हे होत नाही, फक्त आश्वासनं येतात, मला लेटर येतात, हा पुढं दिले कारवाई होईल, पुढं दिले कारवाई होईल, कारवाई होत नाहीये. आणि आज तीच PMRDA माझं 1989 सालचं अधिकृत असणारं घर, त्यावेळेस PMRDA नव्हती, पण ते घर आज मला पाडायची नोटीस देतात आणि त्याचा मोबदला आम्हाला आज तिथं 25-30 लाख रुपये गुंठा असताना आम्हाला 56,000 आणि 2013 पूर्वीचा मोबदला देतात. मी त्यांना म्हणलं, साहेब वर्क ऑर्डर तुम्ही आत्ता काढताय कामाची, त्या लोकांना तुम्ही ते पैसे देणार आहे का त्यावेळेसचे? आम्हाला तुम्ही 10-20 वर्षाचे पैसे देणार आणि ते बी आज तिथं 25 लाख रुपये गुंठा आहे. आज माझी 3.5 एक ठिकाणी गुंठे जमीन जाती, एक ठिकाणी 1 गुंठा जमीन जाती. आम्हाला तुम्ही 2 लाखात तुम्ही आमची जमीन घेणार 1 कोटीची आणि तुम्ही यांना 100 कोटी 125 कोटी एवढे पैसे देणार. कुठलीच गोष्ट ऐकून न घेता सगळी दादागिरी चालू आहे PMRDA पासून तर सगळ्या प्रश्न. त्यामुळं मी आपल्या सामंत साहेबांना सगळं माझं हे सांगत होतं. तर साहेबांनी मला इथं आज ह्या हॉटेलला भेटायला बोलवले. तर ते म्हणले तुमच्याकडे काय काय पुरावे ते घेऊन या. तर मी ते सगळे पुरावे आणलेले आहेत. पण याच्यात साहेब खरं सांगतो तुम्हाला, महसुलातले अधिकारी असतील किंवा PMRDAचे असतील किंवा हेच वेगवेगळं प्रशासन असेल, कुणीच कामं करत नाही. 99% करप्टेड लोक आहे. मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. असतील चांगली लोक असतील, पण आता ती आपल्याला भेटत नाहीत. धन्यवाद. खरं तर आपण पाहिलं या शेतकऱ्याची कशा पद्धतीने शासकीय पातळीवरती आणि खाजगी पातळीवरती फसवणूक होते. त्यामुळे या वैतागलेल्या शेतकऱ्याने आज अक्षरशः उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यापुढे आपला रोष व्यक्त केलाय. आत्महत्या करण्यापर्यंत त्यांनी भावना व्यक्त करून दाखवल्यात. आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या शेतकऱ्याला सर्व कागदपत्रांसह भेटायला बोलवलं आहे. या शेतकऱ्याची आता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी भेट होईल का? त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी काय सूचना देतात हे आता पाहावं लागणार आहे. सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, चाकण, पुणे.